राजकारणात येण्याची इच्छा म्हणजे आता सध्या तर निर्माण झालेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मी जवळपास 32 वर्षे शासनाच्या सेवेत काम केलं आणि मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की मी डेली 10 ते 12 तास काम केले 32 वर्ष कंटिन्यूअस. आणि नंतर रिटायर झाल्यानंतर 31 डिसेंबर रिटायर झाल्यानंतर 1-2 महिने माझे चांगले गेलेत. त्याच्यानंतर व्हॅक्यूम क्रिएट झाल्यासारखं झालं. मला काहीच काम नाही तर मला थोडंसं वेगळं वाटलं. आणि मधल्या काळात लोकसभेचे इलेक्शन आले. त्या काळात सोलापूरमधले बरेच लोकांनी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही सोलापूरमध्ये विधानसभेला का उभं राहत नाही आणि जे काय अधुरे काम तुम्ही आयुक्त असताना राहिलेले ते तुम्ही तुमच्या काळात पूर्ण करू शकता, असं सगळ्यांनी सजेस्ट केलं. मग मी माझ्या काही बरेच मित्रमंडळींना व सगळ्यांशी चर्चा केली. सगळ्यांनी ते सांगितले की हे चांगली आयडिया आहे. आणि माझ्या फॅमिली मेंबर्सही चर्चा केली. ते म्हणे की तुम्ही आमच्यापेक्षा जास्त सोलापूरकरवर प्रेम केलं त्यामुळे तुम्ही त्यांचंच ऐका अजून, असंही घरच्यांनी सांगितलं. आणि मला अजून एक आठवते की त्या काळात मी बऱ्याच शाळेत व्हिजिट केली होती. बरेच शाळेतली मुलं मुली मला म्हणायचे की साहेब तुम्ही कुठं, त्यावेळेस मी पुण्यात राहतो, माझी फॅमिली पुण्यात होती, तुमचं घर शिफ्ट करा पुण्याला, तुम्ही आमच्या सोलापूरलाच राहा, असं सगळे त्या काळात शाळेतले मुली म्हणत होते. असं जाणवतं की नाही कदाचित ती घटिका किंवा तो वेळ आज आलेला आहे असं मला वाटते. आणि नशिबाने आणि सोलापूरकरांच्या प्रेमामुळे अशी संधी मिळाली तर मी कदाचित सोलापूरला स्थायिकच होऊन जाईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सर, मतदारसंघ निश्चित केलाय का आणि पक्षाही बाबतीत काही विचार केलाय का? कुठून मतदारसंघ निश्चित केलेला आहे. सोलापूर मध्य हा या आपल्याकडे मी दुसऱ्या मतदारसंघात विचार करणार नाही. राहिला पक्ष तर माझी फॅमिली पूर्ण BJPमध्ये होती. माझी आईच BJPमधून 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे. आणि आमच्या घरात BJPचं वातावरण आहे. माझे सगळे नातेवाईक वगैरे सर्व BJPमध्येच आहेत. त्यामुळं मी BJPमधून तिकीट घ्यायचं ठरवलेलं आहे. काही संपर्क केला आपण वर्षाच्या मध्यंतरी असं होतं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण संपर्क केला, काय रिस्पॉन्स आला त्यांच्याशी? काय संपर्क? सगळे म्हणजे त्यांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. पण जेव्हा ते सदरील सीट शिवसेनेची आहे बरोबर आणि वरिष्ठ लेवलवर जेव्हा चर्चा होईल, माझ्या नावाचा विचार राहील आणि पक्षाच्या तिकिटाची चर्चा होईल, त्यावेळेस निर्णय घेतला जाईल. पण मला असं वाटतं की सोलापूरवासियांचं जे प्रेम आहे त्यातून कदाचित ती सीट BJPला सुटल्या जाईल आणि BJPकडून मला तिकीट मिळेल. लोकांशी काही चर्चा करायला सुरुवात केली का? मतदारसंघात प्रत्यक्ष जाऊन काही भेटीगाठी घेत आहे का? हो, आजच मी पहिल्यांदा आलो होतो आणि आज सकाळपासून मी एक 150 माझी परिचयातील जे व्यक्ती आहेत सगळ्यांना 150-200 लोकांना आज भेटलो मी. अच्छा, कसा प्रतिसाद आहे, काय म्हणणं? नाही, आता ते माझे परिचयाचे असल्यामुळे त्यांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. पण मला वाटतं की खूप जास्त पॉझिटिव्ह दिसतोय. इथून पुढचे दौरे कसे असणार आहेत मतदारसंघासाठी? यापुढे दर आठवड्याला मी 3 दिवस इथं राहणार आहे, जोपर्यंत तिकिटाचे फायनल होत नाही. आणि मग सगळ्या लोकांशी भेटणार आहे. नंतर मी फुल टाईमच इथं राहणार आहे आणि कदाचित विधानसभेनंतर मी इथेच परमनंट स्थायिकसुद्धा होणार. भाजपकडून काय तिकिटाची नाही झाली तर अपक्ष काय अशी लढण्याची? नाही, सध्या तशी माझी मेंटॅलिटी नाही. मेंटली मी BJPकडून दुसऱ्या कुठल्याही तिकिटावर किंवा अपक्ष असेल लढण्याचा माझ्या डोक्यातून विचार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.